झी 24 तास एक पाऊल पुढे। मोलकरणीच्या जीवावर मुलांना सोडणाऱ्या पालकांनी सावध व्हावं अशी एक घटना मुंबईत घडली। विलेपार्लेमधल्या एका 7 वर्षाच्या मुलाचं त्याच्या घरातल्या मोलकरणीनंच अपहरण केलं होतं। या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 तासात 5 आरोपींना अटक केली आहे। बिल्डिंगच्या चावारात खेळत असलेल्या 7 वर्षाच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणारे अपहरणकर्ते नागरिकांच्या जागरूकतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडले। एखाद्या चित्रपटात घडावा तसा हा प्रसंग शुक्रवारी विलेपार्ल्यात घडला। 7 वर्षांचा शिवम त्याच्याच बिल्डिंगच्या आवारात आपल्या मोलकरणीसह खेळत असतानाच हे अपहरणाचं नाट्य घडलं। अपहरणकर्ते मोटरसायकल आणि गाडीतून आले आणि शिवमला घेऊन फरार झाले। मात्र परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत ताबडतोब पोलीस कंट्रोल रूमला अपहरणाची बातमी कळवली। पोलिसांनी देखील लगेच आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी करत 2 तासांच्या आत 5 अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतलं। दरम्यान शिवमच्या घरात काम करणारी मोलकरीणच या प्रकरणाची सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। इनके घर में काम करने वाली लड़की है, उसने हैच की थी और इसमें 5 को एक्यूज के साथ ये किडनैपिंग हुई थी। 2 तो खास केरला से इन्होंने बुला के लिए थे। 2 जो आरोपी मेन आरोपी रॉबर्ट और भागेश है, वो इस ऑपरेशन के लिए उन्होंने बुला के लिए थे। शिवमचे वडील हे मोठे व्यापारी असल्यानं शिवमचं अपहरण करून त्याच्या वडिलांकडून 1 कोटींची मागणी करण्याचा या अपहरणकर्त्यांचा मनसुबा होता। पोलिसांनी या घटनेनंतर अपहरणासाठी वापरण्यात आलेली मोटरसायकल आणि गाडी ताब्यात घेतली असून या प्रकरणातील फरार असलेल्या एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। झी 24 ताससाठी मुंबईहून कुमार पुष्कराजसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।